अतिशय गंभीर विषय। ह्या राज्यातल्या सत्तेत असलेले आणि झिरवळ साहेब फक्त आमदार नाहीये, ते डेप्युटी स्पीकर पण आहेत, म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल पोस्टवर ते आहेत। एक कॉन्स्टिट्यूशनल पदावर असणारा सत्तेत असलेल्या आमदाराला असं वाटणं की इथून आपण उडी मारावी, ह्याचा अर्थ की हे सरकार जाण्याची वेळ आलेली आहे। मला विचाराल तर या सरकारला सत्तेत राहायची नैतिकताच राहिली नाहीये। जर सत्तेतला आमदार उडी मारत असेल तर आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे की सत्तेमधल्याही लोकांमध्ये किती अस्वस्थता आहे। मी त्या जागे असते आणि माझा कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट झालेला सत्तेत असलेला आमदार जर अशी उडी मारली असती आणि मी त्या संघटनेत कोणी असते तर मी तर राजीनामा दिला असता, कारण का इट इज शॉकिंग। सत्तेत असलेला आमदार कॉन्स्टिट्यूशनल पोस्टवर आहे, तो मंत्रालयात जाऊन जीव द्यायचा प्रयत्न करतो। ह्याच्यापेक्षा काय अपयश या सरकारला पाहिजे? काय किती सहन करायला लावाल, किती अन्याय कराल आणि किती अत्याचार कराल तुम्ही लोकांवर, जोपर्यंत सगळ्यांना तुम्ही संपवत नाही? काय ह्यांना सगळ्यांचे मृतदेहच बघायचे? असं आहे गलिच्छ सरकार। एक तर मुलांची सुरक्षितता नाही, इथून मंत्रालयाच्या वास्तूमधून, ज्या वास्तूमध्ये या राज्यात मंगल कलश आणून कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राच्या कामाची सुरुवात केली, त्या पवित्र मंत्रालयामधून आज सत्तेत असलेला आमदार जीव देण्याचा प्रयत्न करतो। हे किती दुर्दैवी आणि वेदना देणारं आणि अस्वस्थ करणार आहे। मला आश्चर्य वाटतं यांना त्या बिल्डिंगमध्ये जायची हिंमत कशी होते आणि यांना झोप कशी लागते या सरकारला। धक्कादायक आहे। महाराष्ट्र नाही, देशाच्या इतिहासात कधी झालं नसेल। हा काळा दिवस आहे महाराष्ट्रासाठी। झालेला सामूहिक बलात्कार आणि एका सत्तेत असलेल्या आमदारांनी जीव द्यायचा जो प्रयत्न केला तो अतिशय घातक आहे।